निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। आता तालुक्यातील श्री क्षेत्र धनगरवाडी पंचक्रोशी येथे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विवेक कोल्हे, आशुतोष काळे, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार रमेश बोरनारे यांच्यासह संत महंत आणि हजारो भाविक उपस्थित होते। सरलाबेट येथे सुरू असलेल्या श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनानिमित्त आयोजित सोहळ्यात राजकीय आणि आध्यात्मिक वातावरणाचा अनोखा संगम पाहायला मिळाला। मात्र येथे काल्याच्या दिवशी सरलाबेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी हा अनोखा संगम घडून आणला। हा एक योगायोग होता की नवीन राजकीय समीकरणाची नांदी याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू झाली आहे। याचे कारणही तसे विशेष आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची फुगडी आणि चर्चांना उधाण। माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत। श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहात विशेष उपस्थिती होती। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक आमदारांनी या सप्ताहास हजेरी लावली होती। महंत रामगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बाळासाहेब थोरात यांच्या हातात हात देत फुगडी खेळण्यास सांगितले। त्यानंतर अनेक मान्यवरांनी फुगडीचा मनसोक्त आनंद लुटला। पण चर्चेत राहिली ती देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, महंत रामगिरी महाराजांसह बाळासाहेब थोरात यांनी केलेली रिंगण फुगडी ही चर्चेत आली आहे।